परिक्रमा केली तर, नुसती परिक्रमा केली तर नाम तर घ्यायचं आलं फायला. तुम्हाला सांगू का सूत्र? लक्ष द्या. बीज अच्छा है तर अंकुर अच्छा आता है. माई लक्ष दे. हे माता, बीज अच्छा है तर अंकुर अच्छा आता है. पण बीजाला जर टोकरलं असलं ना मुंग्यानं, नाही अंकुर आता है. हे माई नाही अंकुर. का ग माई? काय येत नाही सांग मला. बरं दुसरं सांगतो. बस सांगतो दुसरं. मुफुल्ली. मुफुल्ली म्हणे शेंग. हा, फोडलं ते वरचं टरपाला काढलं, टाकलं, हातला काय बी, त्याला काय म्हणतात? शेंगदाणा. जर शेंगदाणा भाजला आणि लावला, अंकुर येईल? बोला ना, तुम्हाला विचारतोय मी. बोला, येईल का? नका बोल, पण तिचा मान तर हलवा की. राम राम, नारायण नारायण. हे माई बोल. शेंगाचं टरपाला शेंग लावली, येईल का माई? नाही येऊ शकत. आलं तर ते पीक पडू शकत नाही. पण ते शेंगाचं टरपाला काढून टाकलं, शेंगदाणा काढला आणि भाजला आणि शेतीमध्ये लावला. माई चला महाराज बेमुळे शेंगा खायला. काय खायचं? माती खायची. मा मी कशाला बोलतो? लक्ष दे माई शब्दाकडे माझ्या. अंकुर नहीं आता, बीज अच्छा चाहिए. जिसका बीज अच्छा है तर अंकुर कोंब लगेच बघा हिरवागार. लगेच तुम्ही म्हणतात महाराज हा परदेशी पेरलेला आला बरं का महाराज, उगून आला महाराज, चांगलं झालं बाया, पाऊस पडला बाय, राम राम, आनंद वाटतो. पण जर करपट भाजलेला बीज जर शेतात पेरला, काय महाराज शेंगा फोडवा बाया लावल्या, हातास केला, 2 पायल्या पेरल्या, नाही महाराज कोंबी नाही आला. का माय? भाजला होता म्हणून नाही आला माई. ते सूत्र संपलं. सूत्र सोडून द्या. दृष्टांत संपला, सोडून द्या. माँ अच्छा है तो बीज बच्चा में अच्छा पैदा होता. समझलं? माँ अच्छी है, गुलवान है नारी, तर बच्चा अच्छा पैदा होता है. त्याच्या हातात रिमोट सुटत नाही, डिशिंग डिशिंग बघती, बच्चा ऐसा पैदा होता है. माँ ना 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 मत देखो माई. तू जर डिशिंग डिशिंग जर बघितलं तर तुझ्या संग फायटिंग खेळ माई. मोठा झाला की साधूच्या मुखातून ऐक, तू अच्छी बन. मी कशाला बोलतोय? बीज अच्छा चाहिए तर अंकुर चांगला येईल. अंकुर ही पुत्र है, बीज ही माँ. पिता नहीं है, पिता नहीं है माँ, पिता नहीं, आप है, आप है. पेड़ सब कुछ आप है, रसवंती आप है, आपके पास है, हमारे पास नहीं है, आपके पास है, पण छुपा है. कैसा छुपा सांगू तुम्हाला? मी कशा बोलतोय? कन्या चाहिए. कुड़ी कन्या पुत्र हो तुझे सात्विक. कुड़ी कन्या पुत्र हो तुझे सात्विक. कुड़ी कन्या पुत्र हो तुझे सात्विक. कुड़ी कन्या देवा
म्हणून घरामध्ये कन्या पाहिजे. मी सांगत नाही बाई, मी छोटासा मच्छर आहे. माझे तुकाराम महाराज सांगतात कोणी कन्या पुत्र, पुत्र बाद में पहिली कन्या का सांगितलं मायू? इतनं ब्रह्म ज्ञान है. तुकाराम महाराज सम्राट है, ज्ञान का सम्राट है, ज्ञान का सम्राट है. बताओ शिरोमणि है तुकाराम महाराज. साधारण है, एक एक अभंग पर पीएचडी चलती है अमेरिका में. पीएचडी माई कि तुकाराम महाराज मैं क्या मच्छर हूँ, एक मच्छर है. हमारे पास क्या ज्ञान है? तुकाराम महाराजांच्या अभंगावर अमेरिकेला पीएचडी करतात. पीएचडी इतनी पावर आहे. पण तुकाराम महाराज असताना पावर नाही समजत. किती तकलीफ दिली तुकाराम महाराजांना, किती परेशान केलं. पण मायो आज त्यांच्या जीवावर हजारो लाखो कीर्तनकार जगतात. किती ताकद आहे तुकाराम महाराजांमध्ये. तुकाराम तुकाराम म्हटलं तर येम कापतय माई. तुकाराम तुकाराम जय हो, हरी ओम. तुकाराम तुकाराम मी कशावर बोलतो माई?
कन्या घर में चाहिए. तुम्ही म्हणता महाराज मला कन्या नाही. मग सांगू माई पाठीमागचं पती पत्नीचं काहीतरी पाप होतं म्हणून कन्या गर्भात होत नाही. वाचा महाभारत. शास्त्र कहता तुकाराम महाराजनं पहिलं पुत्राचं नाव नाही घेतलं. शास्त्र कहता है पुत्र सुपुत्र और कुपुत्र. पुत्र सुपुत्र और कुपुत्र 3 पुत्राची व्याख्या सांगितली. मायो पुत्र कोणाला म्हणायचं, सुपुत्र कोणाला म्हणायचं आणि कुपुत्र कोणाला म्हणायचं नाही. ते मंडप कुपुत्र होता, पापी होता. मला गती काय झाली. सुपुत्र पुत्र आई बापाचा झेंडा फडकवतो त्याला सुपुत्र म्हणायचं. आणि पुत्र कोणाला म्हणायचं, बापाची संपत्ती आपल्या नावावर करण्यापुरतं प्रेम करतो त्याला पुत्र म्हणायचं. बघा माहिती शास्त्र. म्हणून तुकाराम महाराज कहता है पुत्र संपत्ति करने के लिए प्रेम करेगा पण कन्या बापावर प्रेम करती नाही. कन्या बापाला भावाला म्हणत नाही भैया मी चालली आता मला धन दे म्हणत नाही. कधी म्हणणार नाही. जी बहीण आहे ना पक्की, ज्या भावा बहिणीचं प्रेम आहे ना ते कधी म्हणणार नाही भावाला तुझ्या बापाची संपत्ती मला नेहमी दे. कधी म्हणणार नाही ना. का ती कथा वेगळी. महाराज धागा बांधते ना रक्षाबंधनला. रक्षाबंधन इकडे असते का? असते. वा छान. धागा बांधते ना. का धागा बांधती, कशा करता धागा बांधती. की धागा त्याला नाव का पडलं, रक्षा त्याला नाव पडलं, बंधन त्याला नाव का पडलं. आलं माझ्या वाणीत तर सांगेल पुढे. मी पुढे आलं ना सांगा माहिती. चला कथेमध्ये प्रवेश. कोणी कन्या पुत्र होती साठी घरामध्ये कन्या पाहिजे. ज्या घरात कन्या नाही तुकाराम महाराज सांगतात आधा मशान. आधा मशान भूमी है. तुम्ही म्हणता महाराज मला 4 पोरं ती नाही झाल्यावर काय करायचं. ए माई मागच्या जन्मातलं पती पत्नीचं पाप शेष असतंय म्हणून कन्या अंगणामध्ये खेळत नाही. ज्या पायातलं रंजणू वाजत नाही. वाच महाभारत. माई मग कन्या पाहिजे. नाही कन्या घरात नसाल अर्धा समशान आहे. काय करते पुत्राला. महाराज 5 पुत्र येते. राम राम राम. काय करते. ए माई सांगू तुझे 5 पुत्र सांगू. एका साधू एका माईच्या घरी भिक्षा मागायला गेले. लक्ष दे माई. तुकाराम महाराजचं वाक्य हे मी सांगत नाही. तुकाराम महाराज म्हणतात पुत्र नाही चाहिए म्हणजे कन्या चाहिए. म्हणजे कुल में माझ्या कुळामध्ये कन्या चाहिए. एक साधू एका माईच्या घरी भिक्षा मागला. भिक्षाम देही भिक्षाम देही भिक्षाम देही. भिक्षा घेऊन बाहेर आली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. साधूला बघितलं. बघा माई भिक्षा देताना डोळ्याला पाणी नाही पाहिजे. शास्त्र सांगतंय हसत भिक्षा दिली पाहिजे. साधू संताला हसत बाबा पाणी प्या, भिक्षा घ्या, जेवण करा, तुम्हाला काय पाहिजे हसत म्हटलं पाहिजे. पण ती विचित्र झालं. माईच्या घरी साधू भिक्षा मागायला गेला. ए आई भिक्षा दे. भिक्षाम देही. भिक्षा घेऊन आली पण भिक्षा वाढताना तिच्या डोळ्यात दहे धारा वाहत होत्या. बाबाने विचारलं मा भिक्षा मला नको. बघा म्हणजे बाबा का मी वाजवते का. मला पती आहे, मला लढते संतान आहे, संपत्ती चांगल्या घराची. मी का तुम्ही भिक्षा घेत नाही माझी. मी चंडाळली का, मी वेश आहे का. माझी भिक्षा घ्या ना. जिसकी आंखों में आंसू है दुख की भिक्षा हम नहीं लेते. हमकी बुद्ध भ्रष्ट होती है. दुःखाची भिक्षा तू रडती का मला ते सांग. नंतर भिक्षा ते पात्र घेतले. जोडी माघारी केली. माई लक्ष दे. ते झाकलेली जोडी अशी जोडी केलेली वापस घेतली ना. मला सांग पहिलं तू रडती का रडती सांग. तुझ्या डोळ्याला पाणी का सांग मला. बाबा 4 पुत्र है पण 1 आत है, 3 बाहेर गेले. बाबा मा 4 पुत्र. हा 4 पुत्र. बाबा मला मा समजलं नाही. हे आई मला नाही समजलं. नीट सांग. डोळ्याचं पाणी पुस. तिने डोळ्याचं पदरानं पाणी पुसलं. बाबा तुम्हाला नाही समजलं. 1 आत आहे आणि 3 बाहेर आहे. म्हणजे ह्याचा अर्थ बाबा 1 जेलमध्ये बंद आहे, 3 फरार. 3 फरार आहे. 4 पुत्र असून काय करायचं बाबा. मा दुःखे. त्या साधूच्या डोळ्यातून पाणी आलं. मा दृष्टांत संपला. कशा बोलतो मी. 4 पुत्र असून काही फायदा नाही. बघ 1 आत आहे
एक जेलमध्ये आहे, 3 फरार पुत्र आहेत, मला सांभाळायला कोण नाही बाबा, काय करा 4 पुत्र. पण पुत्री असली ना, पतीचा त्याग देऊन, ननंदचा त्याग देऊन, सासूचा त्याग देऊन, सासूचा त्याग देऊन पुत्री पळत पळत कन्या पळत पळत माझी आली असती, पण माझ्या गर्भात कन्या नाही बाबा. बघा माई कशा बोलतोय मी, तुकाराम महाराज सांगतात कन्या पाहिजे. 4 पुत्र असून काय फायदा? 100 एकर जमीन आहे, पुत्र नाही. 500 एकर जमीन आहे, 5-5 पुत्र बांधायला लावून जातात, काय फायदा? घरात कन्या पाहिजे. कन्या के बिना घर आधा मशान है, कन्या है तर समशान है, आनंद ही आनंद है. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात कोणी कन्या, त्या कुळामध्ये कन्या पाहिजे. बस सूत्र समजलं. तुम्हाला माहीत भागवतामध्ये नाही, रामायण शिवपुराणामध्ये कथा आली, तुम्हाला ती कथा सांगतो कन्याची. बघा कन्या घरामध्ये असल्यानंतर त्याला संस्कार लावायचं कसं. आता इथं बसलेत माझ्या काही काही कन्या, बापत्र आहेत कन्या माझी विषयिक असताना. हे कन्या लक्ष देऊन आहे. शांडिली मुनीची पुत्री विशालाक्षी, लक्ष द्या मग मी कशाला बोलतो, कन्यावर. शांडिली मुनीची पुत्री, ऋषीची पुत्री. बघा ऋषीची मुलगी किती सुंदर, किती संस्कार, किती वळण चांगला. पण माई ऋषीचं एक चुकलं, तिचा लहानपणी विवाह केला. शिवपुराण ऐका, शिवपुराण, बाकीच नाही सांगत तुम्हाला मी, शिवपुराण सांगतोय. शांडिली ऋषीची पुत्री विशालाक्षी जाओ, ती मुली कोणचा पती? नाही म्हणजे मी नाही जाणार पती, माझं लग्न नाही झालं ना बेटी, मी तुम्हाला बाप हो, मी तुझा वडील हो, तुझा मी विवाह लावलाय, तुझ्या पतीकडे जा, तू शहाणी झाले ना. म्हणली मी नाही जाणार. आणि त्याला काय सांगितलं जावायला, शहाणी झाल्यानंतर, आता छोटी आहे, शहाणी झाल्यानंतर मी तुम्हाला धाडून देईन, पाठवून देईन. मग ते पती निघून गेला, लहान आहे. पण शहाणी झाल्यानंतर बापाने सांगितलं, हे देवी, पिता का घर मशान है, पती का घर स्वर्ग है. शांडिल्य ऋषी ज्ञानी होते, जा तुझ्या पती घरी, पण नाही गेली. बघा माई शिवकथा सांगतो तुम्हाला मी. शांडिल्य मुनीची मुलगी लहानपणी लग्न केलं आणि बापापाशी शहाणी झाली, पण जायला तयार नाही. माई बघ तिची अवस्था काय होती. कन्या घरात पाहिजे, पण तिला संस्कार पाहिजे. लक्ष द्या माई, कन्या घरात पाहिजे, पण तिला संस्कार पाहिजे. कुठं बसायचं, कुठं बोलायचं, काय बोलायचं, किती बोलायचं, जायचं कुठं, ते तिला नॉलेज पाहिजे. बसायचं कुठं तिला माहिती पाहिजे सगळं संस्कार. झुकायचं पण झुकायचं कुठं, मस्तक झुकवायचं पण झुकायचं कुठं, स्पर्श करायचं पण कोणाला स्पर्श करायचा, खायचं पण काय खायचं, बसायचं पण कुठं बसायचं, ते आई बापाचं कर्तव्य लागतं. पण ती शांडिल्य मुनीची चूक झाली. लहानपणी विवाह केला लहानपणी आणि पाठवलेलं नाही. असं करत करत ती म्हणजे माझा पती कोण, आणि शहाणी झाल्यानंतर तरुण 22 वर्षात आली, ती बिघडली, तिची नजर बिघडली आणि ती वाया चालली. तिने वेशागमन करू लागली. पाप भयानक वाढलं. सगळ्या लोकांनी सांगितले, हे मुनी, हे ऋषी, तुझी कन्या बिघडली. सगळं गाव नासून टाकायला लागले, गावाच्या बाहेर राहा. बघा कन्याला बापाला, गावाच्या बाहेर तू राहा, तुझी कन्या घे आणि तुझी कुटिया मोड, गावाच्या बाहेर, इशच्या बाहेर राहा, आमच्या गावात तू राहू नकोस. बापाच्या डोळ्याला दरदर पाणी आलं. त्या कन्याला बोलून घेतलं. काय नाव होतं तिचं, काय नाव होतं, विशालाक्षी. ध्यान ठेवा, आता लक्ष देऊ नाही का, काय नाव होतं तिचं, विशालाक्षी. तिला बोलून घेतलं, बेटी, हे बेटी, मुझे ऐसा लगा है तू बिगड़ गई है, मुझे गांव के लोग निंदा कर रही है, गांव के लोग माझ्यापेक्षा चिकित्सा आले, मला सांगू लागले तू बिघडले. म्हणजे ना बाबा, नाही बिघडले, काय त्यांचं ऐकता, मी नाही बिघडले, म्हणजे चांगले. हा असं करत 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 पाप वाढलं आणि शांडिल्य मुनी तिचा त्याग दिला. तू ह्या नगरामध्ये नको राहू. बस शांडिल्य मुनीने तिचा त्याग दिला की बेटी तू ह्या नगरात नको राहू. का, मी तुझा बाप नाही आजपासून. माझी एक चूक झाली, लहानपणी मी विवाह तुझा केला, तू या गावातून निघून जा. त्या कन्याला बाहेर काढलं आणि जात्या वेळेस ती बापाच्या पायात पडली. बाबा माझं चुकलं, मी खरंच वेशागमन बनले. बघा मी वेशागमन केलं, मी वाईट वागले, मला क्षमा करा, मी निघून जाते, तुम्हाला तोंड दाखवत नाही. बापाच्या डोळ्याला एका बाजूला पाणी, एका बाजूला कन्याच्या बाजूला पाणी, पण पाठीमागं नाही पाहिलं.
मस्तक टेकवून धीरे 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 या जंगलातून त्या जंगलात, त्या जंगलातून त्या जंगलात जायची कुठं? 2200 वर्षा मुलीतून जायचं कुठं कन्यानं? तिचं ठाव ठिकाणं मामा चाचा ताऊ अंकल येऊन देत नाहीत. आचरण बेकार, आचरण बेकार आहे. मामाकडे गेली मामा निंदा करतात, मित्राकडे गेली सहेली निंदा करतात, मैत्रिणीकडे गेली मैत्रीण राहून देना, कुठे गेली कुणी थरा दिला नाही. मग जंगलात भटकत 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 चालली. एक मंदिर होतं, त्या मंदिरामध्ये भजन चाललं होतं. काय भजन चाललं होतं? काय भजन चाललं होतं माही? काय भजन चाललं होतं माही? कोणाचं भजन चाललं होतं? कोणाचं भजन? भोलेनाथ बाबाचं. भोलेनाथ बाबाचं भजन. बोरा हरी घर शब्दांचा गजर, हरा घर शब्दांचा गजर, हरा घर शब्दांचा गजर, करती भोळे भाविक नजर, करती भोळे भाविक नजर, गजर गजर गजर, हरा घर शब्दांचा गजर, हरा घर शब्दांचा गजर, हरा घर शब्दांचा गजर, हरा घर शब्दांचा गजर, भोळे शंभू तया नावे, भोळे शंभू तया नावे, सदा राही तो आनंदे, सदा राही तो आनंदे, करती भोळे भाविक नजर, करती भोळे भाविक नजर, गजर गजर गजर, हरा घर शब्दांचा गजर, हरा घर शब्दांचा गजर, हरा घर शब्दांचा गजर. नमः पार्वते पते हर हर महादेव. त्या मंदिरामध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये भजन चालवतं माहिती. आणि तिने आवाज ऐकला, तिला वाटलं जेवण बिवण मिळेल. त्या जंगलातून भटकत 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 तिला अवसान नाही राहिलं, माहिती ताकद नाही राहिली. त्या मंदिराच्या जाऊन पायरीवर बसली विशालाक्षी कन्या पापिनी. त्या मंदिराच्या पायरीवर जाऊन बसली आणि ते भजन ऐकत बसली. माझ्यावर ते विशालाक्षी असं करत 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 साधू मंडळी होती. त्या साधू मंडळी सांगितली, बेटी कोण आहे आप? काय बोलले नाही माहिती, काय बोलायचं तुझ्या तोंडानं बोलायचं. बेटी कौन है आप? नहीं. बेटी प्यास लगी है, भूक लगी है? बेटी काय नाही, गप मौन नुसतं कानानं ऐकायची भजन. एक महात्मा संत उठले, ते सांगितलं बोलायचं नाही काय नाही, भोलेनाथ बाबाचं भजन चालय, भजन गा. नसल जाऊन तर काशीला जाऊन मर. भजन चालय काशीला जाऊन मर. तिच्या मस्तात काशी बसली माई. कानात आवाज पडला काशी, आणि काशी बसत विचारात भटकत 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 काशीला गेली. संतांनी मार्ग सांगितला, भटकत भटकत ते काशीला गेली. आणि माझ्या माईओ तिथं 80 घाट आहे, 80 घाटावर जाऊन तिथं स्नान केलं. मणिकर्णी घाटावर मडे जातात, तिथं मड्याचं दर्शन घेतलं. ते म्हणले सगळी मडे जातात इथं. काशीमध्ये मणिकर्णी घाट आहे, त्या मणिकर्णी घाटावर रात्रंदिवस मडी जातात, रात्रंदिवस मडी. मृत्यू एक गेला की दोन, दोन गेले की पाच, पाच गेले की 10. त्यातला जाळ कधी बंद होत नाही. काशीमध्ये मणिकर्णी घाट. सुजी 88,000 वर्षी कथा सांगतात. सुजी हे ब्राह्मणो, देखो कैसी गती हो गई. ही कन्या विशालाक्षी कन्या काशीमध्ये गेली आणि तर स्नान केलं काशी म्हणजे माझ्या माई. रंगनाथ खेळत नवे खिलाते सगळे
माझे कावड उघडले याने माझे कावड उघडले याने माझे शिंके तोडिले याने माझे शिंके तोडिले दह्या दुधाचे पक्षी दह्या दुधाचे पक्षी माझे तक्रते लावले दह्या दुधाचे पक्षी माझे तक्रते लावले जाग दुर्गा जाग दुर्गा जाग दुर्गा दादा गुरिया जाग पंढरपुरी अवतार पंढरपुरी अवतार पंढरपुरी पंढरपुरी अवतार भक्त कुंडली साठी भक्त कुंडली साठी दादा गुरुज्ञा दादा गुरुज्ञा दादा गुरुज्ञा दादा गुरुज्ञा लागतो दादा गुरुज्ञा लागतो
नमः पार्वती पते हर हर महादेव. शांत बसा मायो. कुठं आलती कथा माया? माता पिता कथा कुठं आलती सांगा ना, विसरलो मी. नारायण 88,000 वर्षीला कथा सांगतात गुरुदेव सुखजी महाराज. हे म्हणिओ देखो ऋषी महान म्हणे की पुत्री विशालाक्षी काशी विश्वनाथ मध्ये गेली, नगरीमध्ये मध्ये काशी विश्वनाथ भगवान भोलेनाथ बाबाचं मकान आहे, घर साक्षात. वासुदेव सर्वमिति वास्तविक सभी जगह में है. भगवान परमात्मा सब जगह में है, मिट्टी में है, कले में है, गधे में है, हाथी में है, चिट्टी में है, सब जगह में है. पर भगवान शिवपुराण कहता है मेरा मकान मेरा घर काशी है, काशी. म्हणून यादा काशी करावं लागती. माई कोणी कोणी काशी केली वर याद कर. हे माई वर याद कर, मराठी भाषा बोलतोय. काशी कोणी कोणी केली? राम राम राम. काहीच नाही, कुणीच नाही. महाराज 2 माता फक्त खाली, 3 पुरुष 2 माता. नारायण महाराजजी नारायण राम राम राम. नाही हात जोडून माझी विनंती आहे, काही करू नको पण जिंदगीमध्ये येतात काशी बस. का मृत्यू का भगवान भूतनाथ भगवान भोलेनाथ है. मृत्यू जर आपल्याला यायचा असेल तर आपला पिता तीच आहे, आपला मोक्ष मिळणारा तीच आहे, आपला भूतनाथ भगवान तीच आहे. माता त्याला शस्त्र म्हणसायले भैरवनाथ. काय म्हटलंय? भैरवनाथ भैरवनाथ म्हटलंय माईओ. भूतनाथ भगवान काशीमध्ये जा माई आणि तिथं गंगेमध्ये स्नान कर आणि भगवंताचं दर्शन कर, काशी कर माई. सगळा पापाचा नाश होतो. पण महाराजजी मी मोठ्या मोठ्या लोकांच्या मुखातून ऐकलंय मरण्याकरता काशीमध्ये जातात, मरण येत नाही. मोठे मोठे लोक ना संसाराला कंटाळून मरण्याकरता काशीमध्ये, मृत्यू नाही येत लवकर बघा. आणि एखादा मनुष्य सहज गेला ना उसकी नारायण काशीला गेलते बया, नुसती पडली मी मुश्किल झाली, गायब झाली बया. कशाची काशी कशाच काय करे माई असं म्हण नको. शास्त्र सांगताय तिथे मेल्यानंतर मागच्या पापाचा नाश होतोय आणि पुनरपी जन्म पुनरपी मरण हे चक्रातून सुटतंय. म्हणून काशीमध्ये मर. म्हणून माणसं म्हणतात ना तुझी काशी करून ये. काशी आपली हिंदू भाषा, उघडीट भाषा आपली. कशी तुझी काशी करून ये, तुमची नाही बरं का. राम राम नारायण राम राम. शास्त्र सांगितलंय तुमची काशी करा. तुम्ही एक वेळेस काशी करा. मृत्यूचा देवता भगवान भैरवनाथ है. काशीमध्ये जा, पापाचा नाश होतोय माई. आणि चक्रातून हे पुरं चक्र आहे ना
सारखं सारखं जन्मायचं, सारखं सारखं मृत्यू, हे चक्रधर सोडण्याचा बाप आपला ते नाही. जन्मनाथ तीच आहे आणि मृत्यूनाथ बी तीच आहे, भगवान भोलेनाथ बाबा. म्हणून काशीमध्ये भटकत भटकट ही विशालाक्षी कन्या पापेने तिथे गेली बघा माई. आणि ते जात असताना गंगेमध्ये स्नान केलं आणि माईओ भजन चालत असतं, त्या भजनामध्ये गेली, बघितलं, संतांना वाटलं कोण सुंदर कन्या आले, नाचू लागली माता काशीमध्ये बघा, नाचायला लागली. मग कन्या चांगली नाचते म्हणून त्या संतांनी साधूंना 10 रुपये, 5 रुपये, 100 रुपये, 200 रुपये दिले तिला पैसे. ते पैसे एका ओठीमध्ये घेतले आणि रडत 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 ते पैसे जाऊन कोपऱ्याला एका साईडला होते. संतांनी विचारलं तुला भिक्षा दिली बेटी, तू नाचली, नृत्य केले तू काशीमध्ये, तुला मी भिक्षा दिली आणि भिक्षा संपत्ती लक्ष्मी ओतली एका साईडला का? तर तिच्या डोळ्यातून धारा लागल्या. बाबा मी विशालाक्षी नाही राहिले, मी ब्राह्मण कन्या नाही राहिले, मी ऋषी पुत्री नाही राहिले, मी ऋषी कन्या नाही, कुळाचा नाश केला, पाप केलंय, मी व्यभिचार केलाय, माझं लग्न झालं, लग्न होऊन मी वाईट वागले, माझ्या बापाचं मी नाही केलं, म्हणून भटकत भटकत मी काशीमध्ये संतांनी मला सांगितलं तुमच्या पैसे आले बाबा, मी की वेश्या गमन आहे. बघा संतांना सांगितली मी स्त्री नाही, मी कुलवान कन्या नाही, मी वेश्या गमन आहे बाबा, मला पैसे धन संपत्ती नको, मला आशीर्वाद द्या. तर त्यांनी साधूने सांगितलं तिथं कुशावर्त, त्या कुशावर्तामध्ये स्नान करजा, त्या कुंडामध्ये स्नान केलं, सुंदर शरीर तिचं बनलं, साक्षात तिला मोक्ष मिळाला. आणि कुंडामध्ये स्नान होरी केले की डोळे झाकले माई, तिथं मृत्यू आला, तिला डोळे झाकले माझ्या माई. का? साधूच्या मुखातून सांगितलं पवित्र ठिकाणी स्नान कर, पापाचा नाश होईल आणि भगवंताचं भजन तू ऐकलं, तुझ्या पापाची राग झाली, जा वापस तो आता बाबा करते म्हणजे नको, मला बाबा घरी घेत नाही. बघा माझ्या माई, तू वापस जा, आम्ही सांगतो वापस जा, नाही म्हणजे मला बाबा घरी घेत नाही, मला मेलेला बरं नाही. ती मूर्छित पडली, बाबानं पाणी घेतलं, शिंपडलं, जिवंत केलं, तिला सांगितलं विशालाक्षी पापाचा नाश झालाय, शांडिले मुलीला आम्ही सांगतो. 5 संत उठले आणि पुरीमध्ये आले, ते शांडिलच्या मुलींच्या गावामध्ये आले. हे शांडिल्य, हे बेटा, हे ऋषिगण, तुम्हारी पुत्री पुण्यवान बनली, तुम्हारी पुत्री पुण्यवान, नाना पापी है, मला घरी नाही घ्यायचं. याचा कलंक लागला, काळा डाग पडलेला पुन्हा पुसता येत नाही, पुसता येत नाही. बोललेला शब्द माघारी घेत नाही, चरपाट मारलेली वन निघून जाईन, पण बोललेला शब्द माघारी येत नाही. तसा माझ्या कोळाला काळा डाग पडलाय, माझी मुलगी व्यभिचारी आहे, मी घरात नाही घेणार. हे संत मंडळी वापस जा. पण त्या 5 जणांना हात जोडलं, हे शांडिले काशीमध्ये आमच्या पैसे आली, भगवंताचं नामस्मरण केलं, गंगेमध्ये स्नान केलं, आमच्या कुशावतामध्ये स्नान केलं, पापाची राग झाली, तिच्या पतीकडे तिला लाव, तिचा पती तिला स्वीकार करीत नको. बघा माझ्या पण शांडिल्य मुनीची पुत्री विशालाक्षी म्हणली मला विवाह नाही करायचा, मला लग्न नाही करायचं, मला फिरून काशीमध्ये जायचं. बापाचं दर्शन घेतलं, बाबा तुमच्या कुलाला मी कलंक नाही लावत. निघून काशीला गेली आणि त्या कुंडामध्ये उडी टाकली, प्राण दिला, मोक्ष प्राप्त झाला. काशीमध्ये तिला मोक्ष झाले समाधान, झाले समाधान, Yeah.
काशी विश्वनाथ बाबा की। आवाज नहीं आता? अरे भैया आवाज नहीं आता आपका? मैं नाभि से चलाता हूँ, आपका आवाज क्यों नहीं आता? आज एकादश भी नहीं है, सोमवार भी नहीं है। काशी विश्वनाथ बाबा की। ना 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 ना, काशी विश्वनाथ भगवान की, छत्रपति महाराज की, भोलेनाथ बाबा की। हर 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 हर। अच्छा लगा नारायण, अच्छा लगा, बहुत अच्छा लगा, बहुत अच्छा लगा। मैं देवाचा बाप नाही, देवाचा बापाचा बाप साळेगावून आवाज ऐकेल काशी विश्वनाथ माझा, काशी विश्वनाथ माझा आवाज ऐकेल, प्रेमाने हाक मारेल ना, मी ते जागा होतो. म्हणजे याचा अर्थ नाही झोपलेला नाही, ते जागाच असतो, पण आपली ध्वनी त्याच्या कानावर आपटते. वा, साळेगावमध्ये माझं चिंतन चाललंय, माझं चिंतन चाललंय साळेगावमध्ये. सर्व ऐकतात बालगोपाळ माझी कन्या, ते जागा असतो. नाही, सगळ्या जाग्यावर भगवान परमात्मा आहे, पण प्रेमाने असं पुकारलं पाहिजे तुम्ही. मला आनंद वाटला. माई हो, ती विशालक्षी साक्षात माता हो, तिला मोक्ष मिळाला. एवढी पापी नसून अजून तुम्ही काशीमध्ये जाऊन बघा, महादेवाचं मंदिर बोलण्यात बाबाचं इथं डाव्या साईडला का विशालाक्षी मंदिर आहे, जाऊन बघा तुम्ही काशीला. माई डाव्या साईडला भगवान काशी विश्वाचं इथं मंदिर आहे, आणि डाव्या साईडला विशालाक्षी मंदिर आहे छोटं. आज मी तुम्हाला त्याचं दर्शन करते. माई साक्षात तिला मोक्ष मिळाला, शांडिली मुनी की पुत्री मोक्ष मिळाला. ही ताकद शिवपुराणांची, म्हणून शिवपुराण कथा ऐकायला लागती. माई पापाची राख होती. माई साधारण नाही शिवपुराण. मी काय बोललो मग? जीवाचा जन्माचा बाप बी तीच आहे आणि मृत्यूचा बाप बी तीच आहे. जन्माचा बाप बी तीच आहे आणि मृत्यूचा बाप बी तीच आहे.